तर हाय हॅलो नमस्कार. तुम्ही जे माझे मागचे व्लॉग बघितले होते त्यात तुम्हाला माहीत होतं की मी जरा आजारी पडली आहे. मग हॉस्पिटलला गेले, तिने गोळ्या इंजेक्शन घेतले होते. काय तुम्हाला सांगू, पण तुमचा टकाटक भाई आता मस्तपैकी टकाटक झालेला आहे आणि निघाला आहे पेपर देण्यासाठी. सो जरा एक्साइटमेंट पण आहे आणि नर्वसनेस पण आहे. सो आता माझा लास्ट पेपर आहे. लास्ट बोलता येणार नाही, अजून एक राहिला आहे, पण तो पोस्टपोन झालेला पेपर होता. सो त्याचं एवढं काय नाही आहे. स्वतः मस्तपैकी पेपर देण्यासाठी मी निघाली, कॉलेजला पोचली, पेपर वगैरे दिला आणि तिकडून मी कुठे गेले तुम्हाला सांगते. त्यासाठी आत्ताच कंटिन्यू करा. ट्रेन स्टेशनच्या इथे मी येऊन उभी होती पप्पांची वाट बघत. पप्पा भेटले. सो मग आम्ही दोघं जण मस्तपैकी ट्रेनमध्ये बसलो. काय मस्तपैकी बसणार, गर्दी बघताय आजूबाजूची, पूर्ण किचोड काला सगळा झालेला आहे भाई. असं डोकं हल्लं होतं ना त्या ट्रेनमधून बाहेर आलं माझं तर. आणि त्यात ही गरमी झाली सुरू आणि त्यात ऊन. काय तुम्हाला सांगू, म्हणजे असं कॉम्बिनेशनच ते मिळत नव्हतं. सगळं वाट लागली आणि तिकडून डायरेक्ट आम्ही पोचलो होतो हॉस्पिटलला, कारण माझ्या पप्पांच्या जरा टेस्ट करायच्या होत्या. सो त्या टेस्ट आम्ही करत होतो. थोडेफार जरा इकडे तिकडे गर्दी पण होती. मग ते टेस्ट केले आणि निघालो आम्ही घरी येण्यासाठी. माझ्या पप्पांचा विषयच वेगळा आहे. झालं तरी त्या फोनवर बोलत बसलेत का आता सावलीसाठी. मग त्यांचं फोनवर होईस तर मी जरा वाट बघत होते आणि तिकडून मग निघालो आम्ही घरी येण्यासाठी. आणि हे ऊन तर तुम्हाला मगाशी मी दाखवलंच, परत एकदा बघून घ्या. काय ऊन होतं घाणे 4 वाजताचं. आणि हे फुलपाखरू बघा टायरवर बसलो. तसं मी व्हिडिओ क्लिप काढायला गेले आणि त्यांनी टायर हलवला. सो ते गेलं उडून. आणि मग त्यानंतर हे स्टेशन बघा, एकदम सुनसान स्टेशन होतं. काय झालं मलाच काय माहिती. आणि मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो. काही ट्रेन पण लवकर नव्हती. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा हेक्टिक दिवस कसा गेला हे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.